गुड इव्हनिंग फ्रेंड्स, शुभ्राज ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आता 5:45 वाजले संध्याकाळचे, सायंकाळचे. तर आम्ही आता निघालोत बघा डी मार्टला. मुंबई बघा आता चाललोत आम्ही डी मार्टला. आता हे विचार करतात 4 व्हीलर न्यायची तर 2 व्हीलर घ्यायची. ही गाडी आहे छोटी, ह्याच्यावर मी शिकणार आहे. आणि इकडे ही मोठी, आणि इथे दोन गाड्या आहेत बघा. इथं ॲक्टिवा आहे आणि ही आता बड्डेला, ह्यांच्या बड्डेला दिलेली आहे, मुलींनी दिलेली बड्डेला. हे बघा पाऊस असल्यामुळे ना आम्ही गाडीच घेऊन चाललो आहे. आता 4 व्हीलर्स घेऊन चाललो आहे. कारण का पावसाचं सांगता येत नाही. सारखं दिवसभराचं चालूच आहे, पण कधी वाढेल आणि कधी कमी होईल सांगता येत नाही पावसाचं. आहे ना, आज गर्दी नसणार आहे. आज कधी बघा तेव्हा डी मार्टला गर्दीच राहते बघा. कधी असू दे डी मार्टला गर्दी राहतेच. डी मार्टमध्ये एंट्री झाली आमची. आता खरेदी चालू झाली. कुठे कितीला आहे? 75ला होते ना. 130चा 80ला आहे. ओरिओ. अजून काय घ्यायचं? हां इकडे नाही विचारला आहे का तांदूळ. चला आता निघालेत बघा डी मार्टमधून. घेतलं सामान. डी मार्टला तुम्हाला माहितीच आहे, मित्रमैत्रिणींनो, डी मार्टमध्ये गेले की आपल्याला आपण घ्यायचं जे घ्यायचं त्याच्यापेक्षा जास्त घेतलं जातं. टू व्हीलर शिकवणार आहेत आता. नाही शिकवलं ना तुमच्या, हा म्हणजे पडायला ठेचा खाल्ल्याशिवाय. आता या वयामध्ये हाडं बिडं तुटली म्हणजे पुन्हा आहे फ्रॅक्चर करा, हे करा. काय तुटत नाही, तुटलं तर आहे मीन जोशी डॉक्टर. काय आम्ही गुडघे पूर्ण सायकल. अहो मी पण लहानपणी सायकल शिकली आहे. हातात घे ना आता सायकल. आम्हाला कोणीच धरलं नव्हतं, आम्ही तसंच शिकलो, पडलो झडलो शिकलो. आता हे वय पडल्यानंतर सगळंच हाडं मोडून फोडले म्हणजे अवघड होऊन जाईल. चला आता पाऊस नाही, उघडलंय आता. आभाळ आहे पण पाऊस नाही आता सध्या. चला माझा विरांश खाली आलेला आहे. रसिका विरांश फिरतायत त्यांना घर. आता रसिकाचा कॉल झालाय दिसतंय. जाम आहे का? जाम आहे नाही, त्याला दुसरीकडे जायचं असेल. दिसते लाईन गेलो. ओ हे बघा विरांशकडे मी आलेली आहे. आज आहे गुरुवार. नको तसं नको काढू विरांश मला दाखवतो वारं किती आहे आपल्याकडे. आज विरांशला ना स्कूलला नाही सोडलं का तर हे पडशील. वारं खूप वारं सुटलं आहे, भयंकर वारं सुटलंय. आणि विरांशी मम्मा आताच पडशील विरा. हे बघ हां वारं खूप सुटलंय. मला तर दाखवतो खूप वारं सुटलेलं आहे. आत्ता थोडं कमी झालंय वाटतं. खाली गेली की वारं खूप दिसतं आपल्याला. आवाज येतो सुई सुई सुई. माणूस ओढून जायचं असलं वारं सुटलेलं आहे. हे बघा वारं दिसलं का? वारं खूप सुटलं आहे. आणि पुढील 3 तासामध्ये मुसळधार पावसाचा इशारा केला आहे. त्याच्यामुळे रसिका काय केली, गाडी घेऊन जायला चालली होती ऑफिसला. गाडी घेऊन चालली होती पण पुन्हा रिटर्न आली आणि ओला करून गेलेली, आता ॲटो करून गेलेली आहे ऑफिसला. डेंजर वारं सुटलं आहे. विरांश दाखवतो हां सगळ्यांना. डेंजर वारं सुटलेलं आहे. दाखव सगळ्यांना. हो कसलं वारं सुटलं आहे. तर आता विरांशकडे, मग विरांशला सांभाळायला मी लवकरच आलेली आहे. आता इथंच 9 वाजता 9:15 आलेली आहे. आता काही रिटर्न घरी जायचं नाही. ह्यांनाच इकडं बोलवलं आहे नाश्ता करायला, मिस्टरांनाच. तर विरांश आता नाश्ता झालेला आहे. विरांश खिडकी लाव पडशील. विरांश खिडकी लाव विरांश. नीट खिडकी लाव.
बघा विरांश ऐकतो आमचा, ऐकत नाही असं ते बघा कसं लावतो खिडकी नीट व्यवस्थित लावतो. तो कधी उलट नाही बोलत हा. बघ कसं व्हेरी गुड बॉय. उडी नाही मारायची विरा. चला आता मी हा मम्मा फक्त गेली. आता मी नाश्ता बनवणार आहे. नाश्त्याला मी काय बनवणार आहे, थालीपीठ मला आणि ह्यांना. मी घरनंच काय केलं, ज्वारीचं पीठ आणि सगळं फक्त इथं कांदा ह्याच्यामध्ये ॲड करणार, कोथिंबीर आणि कांदा. बाकी सगळं घरीच रेडी करून आले. ह्यांचा टिफिन भरून आलेली आहे, टिफिन भरला आहे. विरांसला वाऱ्यात घेऊन जाण्यापेक्षा आमच्याकडे काय होतं, विरांसला खेळायला काही नसतं. इथं भरपूर त्याच्या अभ्यासाचं साधन आहे, खेळणी आहे. त्याच्यामुळे मग मी त्या इकडे आली लवकरच. विरांश चला हे बघा इकडे लावलेलं आहे थालीपीठ तव्याला, दिसलं का. तर बघा आता अशा प्रकारे थालीपीठ लावून ठेवलेलं आहे. हे आले ना की लगेच चालू करते आणि म्हणजे गॅस लावते. थालीपीठ ओ राजा आले मग आजी आली. आले मला सुन्या थालीपीठ लावून ठेवते. मग आबा आले की लगेच आपल्याला, आबांना उशीर होईल ना कामाला. 10 वाजत आलेत. किती वाजलेत? 10 वाजत आलेत ना. आबा आत्ता येतील, त्यांना उशीर होतो कामाला जायला. मग आबा म्हणतात आई मला उशीर झालाय ना, असं रागवले तर मला. हां आजी तू लवकर आवरत नाही, मला उशीर होतो तुझ्यामुळे असं म्हटलं तर. मग विरांश काय म्हणणार आबांना, अहो आबा आजी केव्हाच तयार करून ठेवली आजीनी, हो की नाही बाबू. चला हां ठेवा ते नीट ठेव. चला आता विरांश बरोबर खेळायचं आजीला. हे सगळं आवडते आजी आणि विरांसोबत खेळावं लागतं. आमच्या विरांसोबत लहान व्हावं लागतं. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.